की मी तुला स्वीकारेल, मी नक्की त्या रेवाला स्वीकारेल, मला काय बोलायचं ती बोललेली असते. अक्षयने सुद्धा तिला साथ दिलेली असते. तर रमा मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट दरवाजा उघडायला निघून जाते. रमा बाहेर येते आणि हाताला धरून रेवाला घरात घेऊन चाललेली असते. रमाने आता हाताला धरून सगळ्यांच्या समोर उभं केलेलं असतं. रमाला घरात आलेला हे कोणालाच आवडलेलं नसतं, फक्त तिला रमानेच आणलेलं असतं हाताला धरून. या चौघांना फार असा राग आलेला असतो की ही रेवा काहीही करू शकते, एक नंबरची कारस्थानी बाई आहे ही. अक्षय आता रडायचं नाटक करत असतो आणि डोळ्यांना असा हात लावलेला असतो. डोळ्यांच्या मधून तो बघत असतो की काय चाललंय या रेवाच्या आणि रमाच्या. गुपचूप बघण्याचा तो प्रयत्न करत असतो. रेवा म्हणते, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहेत ना मी घरात येणं, घरात राहणं? उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद नको म्हणते. मला फक्त रेवा म्हणून स्वीकारू नका, तर अक्षयची लाईफ पार्टनर म्हणून मला स्वीकारायचंय. कळतंय का? म्हणजेच मुकादमांची सून. मुकादमांची सून म्हणून तुम्हाला मी मान्य आहे का? एकदा स्पष्ट सांगा. अक्षय रडत असतो, डोळ्यांना हात लावलेले असतात, तरी सुद्धा चोरून चोरून तो बघत असतो. या रमाचं काय चाललं नाही, रेवाचं काय चाललं नाही, रेवा काय बोलते, रमा तिच्याकडे कशी बघती आहे, चोरून. अक्षय बघत असतो, तुम्हाला मी मान्य आहे का सांगा तुम्ही, आणि मला तुमची सून म्हणूनच ऍक्सेप्ट करायचं. हो ना? रमाने तुला शब्द दिलाय की अक्षयची बायको म्हणून ती घरात घेणार. आजी म्हणते, काय गे, तू सुद्धा रमाला एक शब्द दिलाय, तू विसरलीस का? तू म्हणते शब्द, आणि कोणता शब्द दिलाय? शब्द मी पाळणार असेल तर त्या शब्दाला अर्थ आहे. बरोबर म्हणते रेवा. आपलं एक डील झालाय. तू असं कसं बोलतीयस? तुला सांगितलं होतं, मुकादमाची सून व्हायचं असेल तर त्याबरोबर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायला लागतील, तरच तू मुकादमाची सून होऊ शकतेस. ज्या गोष्टीला तू हो म्हणू शकतीस हे तर मला मान्यच आहे की ते म्हणतात नाही नाही, त्यासाठी माझी एक अट आहे, ती एकी आधीवा. रमाने आतापर्यंत मुकादमाची सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडल्यात. आता रेवा, तुला सुद्धा मुकादमाची सून जर व्हायचं असेल तर रमासारख्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायला लागणार. फक्त अक्षय एकटा तुझा नवरा राहणार नाही, तर आम्ही सगळे तुझे जबाबदारी आणि सगळे तुझे नातलग होणार आहोत. म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी तू घ्यायची. जशी रमाने घेतली ना रेवा, तशी आमची जबाबदारी तू घ्यायचीस. आजपासून या जबाबदाऱ्या तू पार पाडणार आहेस का? त्यासाठी तू तयार आहे का? हे सगळं तुला सिद्ध करायला लागणार आहे. रमासारखं वागायला लागणार, रमासारखंच तुला व्हावं लागणार, तरच तू आमच्यामध्ये येऊ शकते आणि मुकादमांची सून म्हणून आमच्यात राहू शकते. आणि तू असं करू शकशील, असं वागू शकशील, हे सिद्ध करण्यासाठी तुला मी 6 महिने देते. या 6 महिन्यात स्वतःला जर सिद्ध कर की मुकादमांची सून व्हायला तू लायक आहेस की नाहीयेस, तर पुढला काय तो निर्णय घेतला जाईल. 6 महिन्यानंतर तुझं आणि अक्षयचं लग्न करून देऊ आम्ही. फक्त 6 महिने तुला रेग्युलर व्यवस्थित वागायला लागणार, जशी रमा सगळ्यांची काळजी घेतेये, सगळ्यांची वागते, तसंच तुला वागायला लागणार. कारण आम्हाला रमा खूप आवडते, ती सगळ्यांचीच काळजी घेते आणि सगळ्या जबाबदाऱ्या पेलवते. बघू आता तुला फक्त एकदा अक्षय हवाय की त्याच कुटुंब सुद्धा हवाय? आणि अक्षय जर हवा असेल तर त्याच्या मागे आम्ही सगळे आलोच. लक्षात ठेवायचं, असं ऐकल्यावर लगेच चक्षेने डोळे वगैरे पुसलेले असतात. आनंद त्याच्या डोक्यालाच हात लावलेला असतो. रेवा म्हणते, आजी नाही नाही नाही, 6 महिने मी थांबू शकत नाहीये आई. आजी, इम्पॉसिबल इम्पॉसिबल. रमा आणि अक्षयमध्ये डिवोर्स झाला की मी लगेच अक्षयशी लग्न करणार आहे आणि त्याची बायको होणार आहे. 6 महिने मी थांबण इम्पॉसिबल म्हणतो मूर्खबाई. सॉरी, तू वेडी आहेस काय गे? कायद्याला धरून तुला
या सगळ्या गोष्टी करायला लागणार. त्याची बायको म्हणून तुला नांदायचं नाही या घरात. मग कायदेशीर सगळ्या बाबींकडे लक्ष द्यायला लागणार आणि सगळ्या बाबी आपल्याला पूर्ण करायला लागणार. घटस्फोट द्यायचं म्हटलं की या सगळ्या कायदेशीर बाबी आपल्याला करायलाच लागणार. म्हणतो, मला विचार की या प्रोसेसमधून मी गेलोय, मला सगळं काही माहिती आहे. 6 महिन्यांशिवाय तुला काही दिवस मिळत नसतात. मयुरी म्हणते, ठीक आहे, आणि आनंद दादा जे म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. 6 महिने तर कमीत कमी लागतात. ते म्हणतो, दादा नको रे काही बोलू, प्लीज काही बोलू नको रे, कशाला काय बोलतोय. ती म्हणते, तसं हो दे ना बाबा, काहीच म्हणू नको रे तू. म्हणते, तसंच होणार, म्हणते तसंच होणार. पण इतकी वर्ष तू वाट बघितली ना, फक्त 6 महिने वाट बघ प्लीज. सगळ्या लीगल प्रोसिजर हो दे आणि मग काय ते आपण लग्न करूया. म्हणते, कस आहे ना रेवा मुकादमांची सून, म्हणून तुला हे सगळं करायला लागणार आहे. प्लीज एवढं तर ऐकतो आमचं. हो, पण मी 6 महिने काय करायचं हे तर मला कळेल का? एक्झॅक्टली मी कसं वागायचंय, कुठे जाणार. 6 महिने आजी म्हणतात. ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की रमाने सांगितल्याना 6 महिन्यात तुला ती अगदी परफेक्ट अशी ट्रेन करेल. एकदा काय तू ट्रेन झाली ना रेवा, आम्हाला चुनेची कमतरता बसणार नाही. 6 महिने ती इथं असणार आणि तुला सुद्धा ट्रेन करत राहणार. बरोबर आहे का? काय तिच्या पोरगीची सोय झाली की ती निघून जाणार. मग रमाला काय करायचा काय नाही. तिच्यान ती बघेल, मग आपला तिच्या काही संबंध राहणार नाही. अनंतला, मयुरीला अजिबात ह्या गोष्टी आवडलेल्या नसतात. म्हणते, काय आहे, 6 महिने तर छान राहायचंय, नाटक तर करायचंय, काहीच हरकत नाही. या सगळ्या गोष्टी करायला मी करू शकते रेवा. मला असं वाटतं की हे सगळं सहज सोपं, सगळंच एकदम छान आहे. त्यामुळे 6 महिने काय असे निघून जातील आणि 6 महिने तर नाटक करायचंय. मग काय, अक्षय कायमचा माझा होऊन जाणार. त्या लग्न झाली की मग काय, मी आहे त्या रंगावर येणार, चंदाले इथे बोलवणार आहे, सगळी माझी काम करणार. मला फक्त 6 महिन्याची सगळी काम करायची आहेत. मग काय, 6 महिन्यानंतर या सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार, अगदी हाताला धरून धक्के मारून बाहेर काढणार आणि चंदाला घरामध्ये एंट्री देणार. चंदा आली की मग काय, मला काही कामच नाही, फक्त 6 महिने मला या सगळ्यांना झेलायला लागणार आहेत. तेव्हा आता मनातल्या मनात हा विचार करत असते. म्हणते, मान्य आहे, मला 6च महिने काढायचे तर मी नक्कीच काढू शकते. त्याबाबतीत तक्रार करायची वेळ मी येऊच देणार नाही. सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडतील. कोणाला काय हवं नको, सगळं काही सगळ्यांचं मी काम करायला तयार आहे, सगळ्यांना स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे 6 महिने मी नक्कीच थांबणार. 6 महिन्यानंतर पण मी अक्षयशी लग्न करणार. डायरेक्ट बॅग वगैरे भरून आलेली असते आणि आता इथेच राहणार असते, तेही कायमची, अक्षयची बायको म्हणून 6 महिने ट्रेनिंग बेसिसवर.